नमस्कार मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात. याचबरोबर मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे, परंतु आपल्या ऋषीमुनींनी वेदांचा चक्षु म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं. मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला. मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तर आपल्याला मिळतील कुठं. अनेक प्रश्न असतात मनामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे, परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? हे विवाह कधी निश्चित होतील? नेमका जोडीदार कसा असेल? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही पुढील उपचार घ्यावा की थांबावं? नैसर्गिक योग आहे. गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचंय. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तर मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या. आज आपण 2026 या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 3 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 12 फेब्रुवारी या दिवशी सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 23 फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका कसा परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
तत्पूर्वी एक महत्वाची सूचना, आपल्या जीवनात काही अडचणी असेल, जीवनामध्ये काही संकट असतील, ज्याचं निराकरण होत नाहीये, मनात अनेक प्रश्न, या प्रश्नांची उत्तर कसे मिळणार, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर फोन केला, आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. मकर राशी. मकर रास ही शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येणारी रास आहे. या राशीचा स्वामी शनी ग्रह हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच उपचय स्थानामध्ये नैसर्गिक पापग्रह असल्यामुळे हे स्थान अतिशय त्या शनी या ग्रहाला लाभतं. त्यामुळे मकर राशीच्या जातकांची सुरुवात या महिन्याची अगदी शक्तिशाली विचारांनी होणार आहे. कुमकुवत विचाराला तुमच्या मनात कुठे स्थानच नाही आहे. तुमच्या प्रगतीचा आलेख तुम्ही स्वतः तयार करताय आणि जीवनामध्ये तुमची मोठी वाटचाल तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासून, आरंभापासून अनुभवेल. व्यवसायात प्रगतीचे लक्षण, याचबरोबर जीवनामध्ये उत्कर्षाच्या दृष्टीने टाकलेले जे मोठं पाऊल आहे हे न डगमगता तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. हे कुटुंबवाणीचं स्थान आहे. या स्थानाचाही स्वामी शनी ग्रहच आहे आणि तोही तृतीयामध्ये उपचयात आहे. या स्थानात ग्रहांची मांदियाळी आलेली आहे. शुक्र, बुध, रवी, मंगळ, राहू. त्यामुळे धनप्राप्तीच्या दृष्टीने जर म्हणाल तर हा महिना अगदी कुबेराचं वास्तव्य तुमच्या घरात आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण की द्वितीयेश पराक्रमामध्ये आहे. मोठा लाभ आहे. अगदी वाटलं नव्हतं एखाद्या गोष्टीपासून धनप्राप्ती होईल, नकळत तो लाभ झाला. नवीन मार्ग तुम्हाला मिळाले, नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात झाली. या सगळ्या ह्या योगामुळेच होत आहे हे तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. फक्त मिळालेल्या धनाचा दुरुपयोग न करावा. योग्य ठिकाणी गरज आहे तिथेच आपण ते खर्च केलं पाहिजे, तिथेच आपण ते अटकवलं पाहिजे, अनाठाई नको. तृतीय स्थानामध्ये शनी ग्रह विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह षष्ठामध्ये आहे. तसं उपचयाचा स्वामी उपचयामध्ये जरी तो शुभग्रह आहे नैसर्गिक, परंतु चांगले फल तरी निदान तो अनुभवायला देईल. एखादा व्यवसाय सुरू केलाय, आर्थिक काही प्रश्न आहेत, सुटत नाही आहेत, त्यातनं सुद्धा मार्ग निघणार आहे. कर्ज टाकले बँकेमध्ये, बँकेसाठी अनेक चक्कर मारावे लागले आहेत, या गोष्टी सुद्धा परिपूर्ण होताना दिसत आहे. चतुर्थ स्थान, याला सुखस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. 23 तारखेपर्यंत चतुर्थेश लग्नामध्ये आहे. घर घ्यायचं, अगदी एक गाव दोन तुकडे, लगेच निर्णय घेतलाय, पैसे जमा केलेत, वास्तू घेऊन टाकली, वाहन घेऊन टाकलं, शेती जमीन घेऊन टाकली आहे. म्हणजे निर्णय घेताना मंगळ ग्रह विचार करत नाही, तो करून दाखवतो आणि मग विचार करत असतो. सगळ्या सुखांना गवसणी घालणारा योग आहे हा. पंचमामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 5 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करताय. मकरेतनं कुंभेमध्ये वास्तव्य होत आहे. मग लग्नेश तृतीयामध्ये लग्नेश आणि द्वितीयेश हा तृतीयात गेलाय. त्या पद्धतीनं पंचमेश हा लग्नातनं द्वितीयामध्ये वास्तव्य करतोय. शिक्षणासाठी आर्थिक जी समस्या होती 5 तारखेनंतर ती सुटतीये, दूर होतीये. अडथळा दूर झालेला आहे. याच बरोबर संततीसाठी चान्स घ्यायचा होता, गुरुजी डॉक्टरांना भेटायचं होतं, तर हा महिना चांगला आहे का, तर हो, उत्तम आहे. दैवी उपाय चालू ठेवायला हरकत नाहीये. गोमातेची सेवा चालू ठेवायला हरकत नाहीये.
संतान प्राप्तीचे योग आहे. याच बरोबर केलेली भगवंताची सेवा साधनाही परिपूर्ण होण्याचा योग आहे. 5 तारखेनंतर हा पंचमेश द्वितीयात गेल्यामुळे अचानक धनप्राप्तीचा योग निर्माण झालाय. 6ष्ठ स्थान, याला रिपुरोग स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 3 फेब्रुवारीला मकरेतनं कुंभेत जातोय. त्यामुळे आरोग्यासाठी 3 तारखेनंतर थोडा बहुत पैसा खर्च करावा लागेल. मग तो परिवारातल्या कुठल्याही आपल्या व्यक्तीला शारीरिक त्रास असू शकतो. ती पीडा, तो त्रास कमी होऊ द्यायचा नाहीये ना, तर मग तुम्हाला वेळेत घेतलेलं डॉक्टरांचं मार्गदर्शन उत्तम असणार आहे. 7म स्थान, वैवाहिक सुखाच्या दृष्टीनं विवाहाच्या साठी जो जोडीदार तुम्ही शोधताय, विवाह निश्चित जर झालाय, तर एकदा घरातील सगळ्या लोकांचं योग्य मार्गदर्शन घ्या. ते कुळ बघून घ्या, चांगलं आहे का. नुसता मुलगा आवडला, मुलगी आवडली, हो म्हटलं असं नका करू. पुढे त्रास होईल, पुढे त्या अडचणीतनं आपण बाहेर पडू शकणार नाहीये. यामुळे वैचारिक पद्धतीनं घेतलेला निर्णय चांगला आहे. 8म स्थानामध्ये सिंह राशी आहे. स्वामी सूर्य ग्रह 12 फेब्रुवारीला तो मकरेतनं कुंभेत जातोय. मग अष्टमेश धनस्थानात राजकीय, अचानक सरकारी नोकरी लागणं, गव्हर्नमेंटकडे अडकलेला पैसा मिळणं, शेती जमिनीतनं पैसा मिळणं, सुवर्ण प्राप्ती होण्याचा योग आहे. अचानक धनप्राप्तीचा योग आहे. शेअर मार्केटमध्ये टाकलेले पैसे दुप्पट तिप्पट होण्याचा योग आहे. यशाने हुरळून जाऊ नका, वेळीच थांबून पण घ्या. लोकांना एकदा सवय लागली की आती करतात आणि आती तिथे माती होते. थांबलेलं बरं आहे. भाग्यस्थानात कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह आहे. 3 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून लग्नात न तो द्वितीयात आलेला आहे. भाग्याला धनेशाची साथ आहे. उत्कर्षाचा कालखंड आहे. जे म्हणून व्यवसायात काही आपण पैसे टाकलेत ते दामदुप्पट होण्याचा योग आहे. 10म स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 5 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून लग्नात न तो धनस्थानामध्ये जातोय. कर्म करावं लागेल. काम थांबवून चालणार नाही. थोडे पैसे आले म्हणजे उरळून जातो माणूस, काम सोडून देतो आणि मग नंतर अडचण आली की शोधत बसतो. कामाची सातत्य ठेवा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तसं फळच भेटू शकत नाहीये, करावंच लागेल. मोठी जबाबदारी, पद प्राप्तीचा योग, नोकरीच्या ठिकाणी बढतीचा योग पत्रिकेत जाणवतोय. 11 स्थानात वृश्चिक रास आहे. स्वामी मंगळ ग्रह 23 तारखेपर्यंत लग्नात आहे. विचार, रागीट, क्रोधिष्ट, लगेच निर्णय घेणं. 23 तारखेनंतर थोडी विचारांमध्ये सात्विकता येईल, शांतता होईल. व्ययस्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह 6ष्ठात विपरीत नावाच्या राजयोगामध्ये आहे. खर्च दवाखान्यासाठी झाला तर होईल, अन्यथा होऊ देणार नाही. आरोग्याची काळजी उत्तम असणार आहे. मकर राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग जांभळा आहे. शुभ दिवस 14, 15, 16, 17, 18, 19 तारीख आहे उत्तम. अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, 21 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला, त्याचं पठन करा. ओम नागेंद्राय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.